श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातल्या पश्चिम आशियातला संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. आधी इराण, अमेरिका आणि मग लेबनन, इस्रायल यांच्यात 10 दिवसांची शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय काल जाहीर केला होता. पण अमेरिकेनं इराणच्या बंदरांची नाकाबंदी सुरूच ठेवली. त्यामुळे पुन्हा ही सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा निर्णय इराणनं थोड्याच वेळापूर्वी जाहीर केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या चर्चेचा पुढचा टप्पा लवकरच पाकिस्तानात पार पडणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी केलेली चर्चा आता ऐकूया. हे युद्ध इराणमधील सत्तापालटाच्या मनसुब्यानं सुरू झालं, पण होर्मुझच्या सामुद्रधुनीनं सर्व चित्र पालटलं. होर्मुझची सामुद्रधुनी या सगळ्या संघर्षामध्ये कशी निर्णायक ठरते आहे? या संपूर्ण संघर्षामध्ये इराणकडनं हर्मुझची जी समुद्रधुनी आहे तिचा वापर एका ब्रह्मास्त्रासारखा झाला आणि आजपर्यंत हर्मुझची समुद्रधुनी ही कधीही बंद करण्यात आलेली नव्हती. आखातामध्ये संघर्षाचं वातावरण अनेकदा निर्माण झालेलं होतं. मात्र हर्मुझची समुद्रधुनी बंद झाली नाही, कारण खुद्द इराणचं तेल त्या माध्यमातून निर्यात होत होतं. पण यावेळेला मात्र अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र देशांना अद्दल शिकवण्यासाठी म्हणा किंवा अमेरिकेने हा जो इस्रायल आणि अमेरिका पुरस्कृत इराणवरती अटॅक झालेला होता, एक काउंटर अटॅक किंवा रिटॅलिएशनचं एक इन्स्ट्रुमेंट म्हणून हर्मुझच्या समुद्रधुनीचा एक साधन शस्त्र म्हणून वापर केला गेला आणि त्यामुळे या युद्धाची पूर्णच्या पूर्ण बाजू किंवा बाजी पलटली असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि आता जो निर्णय हर्मुझची समुद्रधुनी ओपन करण्याचा घेतला गेलेला आहे, प्रामुख्याने इराणकडनं ज्या 10 अटी टाकल्या गेल्या होत्या शस्त्रसंधीसाठी, त्या अटींमध्ये एक अट अत्यंत महत्वाची होती, ती म्हणजे इस्रायल आणि लेबनॉन मधली शस्त्रसंधी किंवा इस्रायलनी लेबनॉनवरती अटॅक करू नये अशा प्रकारची, लेबनॉन अर्थात हिजबुल्लावरती, कारण दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचे मोठे तळ आहेत आणि त्याच्यावरती इस्रायलकडनं अटॅक होतोय. मात्र जेव्हा मागच्या मंगळवारी ही शस्त्रसंधी घोषित झाली त्याच्या 48 तासामध्येच इस्रायलकडनं लेबनॉनवरती मोठे अटॅक झाले, तर 300 लोकांचा मृत्यू पण झालेला होता. त्यानंतर इस्लामाबादमध्ये जे टॉक्स झाले होते त्या टॉक्समध्ये देखील लेबनॉनचा मुद्दा रिफ्लेक्ट होत नव्हता आणि त्यामुळे इराणने ह्या संपूर्ण टॉक्सच्या बाबतीमध्ये अतिशय नकारात्मक भूमिका घेतली आणि इस्लामाबादमध्ये 21 तास चाललेली चर्चा पूर्णपणे अपयशी ठरली आणि या टॉक्सला कोणत्याही प्रकारचं यश जे आहे ते प्राप्त झालेलं नव्हतं. आणि त्यामुळे आता लेबनॉनची शस्त्रसंधी घोषित झाल्यानंतर इराणने ह्या स्टेट ऑफ हॉर्मुझला ओपन करण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला आहे. अर्थात 22 तारखेपर्यंत हा शस्त्रसंधीचा काळ आहे. दरम्यानच्या काळामध्ये अमेरिका आणि इराणमध्ये जर चर्चा यशस्वी ठरल्या तर ही ओपन राहील. जर हा संघर्ष परत शिलगला तर इराणकडनं पुन्हा एकदा त्याची नाकेबंदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लेबनॉनवरील हल्ल्यांच्या 10 दिवसांचा हा युद्धविराम ही निर्णायक घडामोड मानायची का? लेबनॉन आणि इस्रायल मधला हा जो शस्त्रसंधी झालेली आहे 10 दिवसाची, ही निश्चितपणे ऐतिहासिक घडामोड आहे. 1982 पासून हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यामधला हा जो संघर्ष हा चालू होता. 1982 ला जेव्हा इस्रायलनी लेबनॉनवरती अटॅक केलेला होता त्यावेळेला पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचे कार्यकर्ते हे दक्षिण लेबनॉनमध्ये होते आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी इस्रायलने लेबनॉनवरती हल्ला केला होता. परंतु इस्रायलच्या हल्ल्याला परतवण्यासाठी अनेक गट हे लेबनॉनमध्ये तयार झाले, त्यापैकी हिजबुल्ला हा गट होता आणि हिजबुल्ला त्यानंतर आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं, आपले शस्त्रास्त्र हिजबुल्लाने टिकवून ठेवले आणि हिजबुल्ला आणि इस्रायल मधला संघर्ष हा गेल्या 3 दशकांपासून चालू आहे. त्यामुळे पहिल्यांदा या दोघांनी पण चर्चेची तयारी दाखवलेली आहे आणि 10 दिवसाची शस्त्रसंधी झाली. मात्र याच्यामध्ये निश्चितपणे काही बाबी अशा आहेत की ज्या नकारात्मक ठरू शकतात. लेबनन आणि इस्रायल मध्ये शस्त्रसंधी झाली, परंतु याला हिजबुल्लाचा पूर्णपणे समर्थन आहे का हा पहिला प्रश्न आहे. दुसरा असा आहे की इस्रायलने ऑलरेडी आपले सैन्य हे लेबननमध्ये ठेवलेले आहेत, दक्षिण लेबननमध्ये, आणि ते घुसवलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी एक बफर झोन पण तयार केलाय आणि दक्षिण लेबनन आणि उत्तर इस्रायल यांना एकत्र करून ग्रेटर इस्रायल तयार करायची इस्रायलचे मनसुबा आहे. त्यामुळे इस्रायल आपले सैन्य काढून घेणार का हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरं, इस्रायल आणि अमेरिकेने अट टाकली आहे ते म्हणजे हिजबुल्लाची शस्त्र पूर्णपणे काढून घ्यायचं. तर हिजबुल्ला शस्त्र त्याग करण्यासाठी तयार होईल का हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे 10 दिवस जरी हा संघर्ष थांबलेला असला तरी हा जर कायमस्वरूपी थांबायचा असेल तर ह्या ज्या टर्म्स आणि कंडिशन आहेत त्या पूर्ण करण्यासाठी दोन्ही पक्षांकडनं तीव्र राजकीय इच्छाशक्ती दाखवली जाणं गरजेचं आहे.
या युद्धात अमेरिकेला त्यांच्या युरोप व आशियातील मित्र राष्ट्रांनी मदत केली नाही. ट्रम्प यांनी अनेकदा नेटो या संघटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी नेटोला कागदी वाघही म्हटले. आता अमेरिका नेटोतून बाहेर पडू शकेल का? त्याचे काय परिणाम होतील? आखातामध्ये गेल्या 48 दिवसांपासून हा जो सगळा संघर्ष चालू होता, जरी त्याच्यात आता शस्त्रसंधी घोषित झालेली असली आणि ती काही काळासाठी म्हणजे 22 एप्रिल पर्यंत असली, तरी देखील ह्या संघर्षाचे अनेक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत. जसं पहिल्यांदा इराणवरती अशा स्वरूपाचा हल्ला झाला की त्यांचे प्रमुख राजकीय नेते, लष्करी नेते यांना ठार करण्यात आलं. त्यानंतर महत्वाचं म्हणजे इराणकडनं स्टेट ऑफ हार्मुजची नाकेबंदी केली जाणं, जे आजपर्यंत इतिहासामध्ये कधी स्टेट ऑफ हार्मुजची नाकेबंदी झालेली नव्हती. इराणकडनं बॅलिस्टिक मिसाईल आणि ड्रोनचा वापर करून अमेरिकेचे जे सगळे मित्र देश आहेत त्यांच्यावरती परत हल्ले केले गेले. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं यातला भाग जो असा होता की स्टेट ऑफ हार्मुजचं जे ब्लॉकेड आहे ते ब्लॉकेड रिलीज करण्यासाठी किंवा तिथं जे तेलाचे जहाज जातात, म्हणजे साधारणतः जगामध्ये तेलाचा जो पुरवठा होतो, जो गल्फ ऑइल ज्याला म्हणतात किंवा अरब देश जे तेल प्रोड्यूस करतात, त्या तेलाची निर्यात ही प्रामुख्याने स्टेट ऑफ हार्मुज मधनं होती आणि जगाला जे तेल स्टेट ऑफ हार्मुजच्या माध्यमातून पुरवलं जातं ते साधारणतः एकूण जागतिक सप्लायच्या 40% 40% तेल हे स्टेट ऑफ हार्मुज मधनं जातं. चीनचं जो ऑलमोस्ट 80% आणि भारताला देखील जवळपास 19 ते 20% तेल आणि नैसर्गिक गॅस हा स्टेट ऑफ हार्मुजच्या माध्यमातून येतो. परंतु ह्या संघर्षादरम्यान एक प्रामुख्याने बाब अशी दिसून आली की अमेरिका यामध्ये एकटा पडताना दिसून आला. अमेरिका आणि अमेरिका पुरस्कृत जी नॅटो ही लष्करी संघटना आहे, जी 1949 पासून जिचं अस्तित्व आहे आणि शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेच्या पुढाकाराने नॅटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ही संघटना तयार केली गेली आणि शीतयुद्धानंतरही या संघटनेचं अस्तित्व जे आहे ते अद्यापही टिकून आहे. अर्थात जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदा बनले होते त्याच वेळेपासून नॅटोमध्ये आणि अमेरिकेमध्ये अनेकदा डिफरन्सेस किंवा मतभेद तयार झालेले होते. डोनाल्ड ट्रम्पनी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजे 16 ते 20 दरम्यानच प्रामुख्याने या संदर्भामध्ये घोषणा केलेली होती की जर युरोपियन देशांनी किंवा नॅटोच्या सदस्य देशांनी आपलं संरक्षण बजेट वाढवलं नाही आणि जर त्यांनी नॅटोला फिनान्शियली कॉन्ट्रीब्यूट केलं नाही तर मात्र अमेरिका यातनं बाहेर पडेल असं त्यांनी 2019 मध्येच सांगितलेलं होतं. आणि आता पुन्हा एकदा नॅटो मधले आणि अमेरिकेमधले डिफरन्सेस जे आहेत ते प्रामुख्याने पुढे येताना आपल्याला दिसून येत आहेत. अलीकडच्या काळामध्ये ग्रीनलँडचा जो मुद्दा झाला आणि ग्रीनलँड हे अमेरिकेने आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, ते बेकायदेशीरपणे होतं आणि त्याच्या रक्षणासाठी नॅटोचे सदस्य देश पुढे आलेले होते. त्यामुळे नॅटो आणि अमेरिका यांच्यामधला तणाव हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासून वाढायला सुरुवात झालेली होती आणि त्याचं प्रतिबिंब कुठेतरी ह्या आखाती संघर्षामध्ये पडताना दिसून येतं. अमेरिकेने विशेष करून डोनाल्ड ट्रम्पने नॅटोच्या सदस्य देशांना अपील केलेलं होतं, आवाहन केलेलं होतं की तुम्ही जे ऑइलचे टँकर्स हे प्रामुख्याने स्टेट ऑफ हार्मुज मधनं जातात त्याला मिलिटरी एस्कॉर्ट प्रोव्हाइड करा किंवा त्याच्यासाठी एक मिलिटरी संरक्षण प्रोव्हाइड करा. परंतु त्यांच्या ह्या आव्हानाला कोणत्याही नॅटोच्या सदस्य देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्याचबरोबर इराणच्या विरुद्ध नॅटोचे मिलिटरी बेसेस जे आहेत, विशेष करून स्पेन मधले असतील, फ्रान्स मधले असतील, जर्मनी मधले असतील आणि इंग्लंड मधले असतील, हे त्यांनी स्पष्टपणे अमेरिकेला वापरू द्यायला देखील नकार दिलेला होता. नॅटोच्या सदस्य देशांचं हे स्पष्ट मत होतं की हा संघर्ष अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामधला आहे, हा युरोपचा संघर्ष नाहीये, हा आखातामधला संघर्ष आहे. त्यामुळे यामध्ये गुंतण्यासाठी कोणताही नॅटोचा देश हा प्रामुख्याने तयार नव्हता. त्यामुळे आता हे डिफरन्सेस वाढताना दिसून येतात. या संघर्षादरम्यान अमेरिकेने खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नॅटोमधनं बाहेर पडण्याच्या संदर्भामध्ये सूतोवाच केलेलं होतं. येणारा काळ हे दर्शवेल मात्र की अमेरिका याच्यातनं बाहेर पडतो की नाही. मात्र ही बाब अगदी स्पष्ट आहे की नॅटोचे सदस्य देश आणि अमेरिका यांच्यामधला तणाव हा कमालीचा वाढलेला आहे. त्यामुळे एकूणच नॅटोच्या अस्तित्वावरती आणि नॅटो पुढे ह्या सगळ्या याच्यामध्ये टिकून राहील की नाही या सगळ्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ज्या इस्रायलच्या इच्छेसाठी अमेरिका युद्धात उतरलं असं म्हटलं जातं, त्या इस्रायल या मित्र राष्ट्राला लेबननवरील हल्ल्यांबाबत आता पुरे, इनफ इज इनफ असं सांगण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर आली. पश्चिम आशियातील संघर्षानंतर इस्रायलविषयीचं जागतिक मत बदललं का? याचा परिणाम इस्रायलच्या युद्धखोर धोरणावर होईल का आणि भविष्यात? नाही, खरं तर संपूर्ण जगाला आता संघर्ष हा नकोच आहे. कोविडच्या महामारीनंतर
एकूणच जागतिक व्यापाराच्या संदर्भामध्ये, आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये अनेक समस्या ह्या निर्माण झालेल्या होत्या. म्हणजे एकूण जागतिक अर्थव्यवस्था ही मंदीच्या वातावरणामध्ये जाताना दिसून येते. कोणत्याही देशाचा आर्थिक विकासाचा दर हा साधारणतः 3 ते 4% वरती, म्हणजे भारत जर सोडला तर अमेरिका असेल, चायना असेल किंवा इतर श्रीमंत युरोपियन देश पण असतील, यांचा कोणाचाही आर्थिक विकासाचा दर हा 2 ते 3% वरती नाहीये. अशा परिस्थितीमध्ये रशिया युक्रेन संघर्ष गेल्या 4 वर्षांपासून चालू आहे आणि त्यामुळे युरोपला याची प्रचंड मोठी झळ ही सहन करावी लागते आहे. आणि त्यानंतर आता हा तिसरा संघर्ष आखातामध्ये प्रामुख्याने सुरू झालेला आहे, ज्याला एक मेजर कॉन्फ्लिक्ट झोन असं आपण म्हणू शकतो. आणि ज्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड होणं असेल किंवा तेलाच्या किमती, जेव्हा हा संघर्ष 28 फेब्रुवारीला सुरू झाला तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती त्या साधारणतः $70 प्रति बॅरल होत्या. म्हणजे गल्फ क्रूड ऑइल, त्याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हणतात, त्या वाढून आता $117 पर्यंत गेल्या, ज्या आता थोड्या कमी झालेल्या आहेत. मात्र त्या $150 पर्यंत गेल्या असत्या जर हा संघर्ष टिकला असता. त्यामुळे हा संघर्ष सुरू जो झाला हा प्रामुख्याने अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडनं जो अटॅक इराणवरती केला गेला आणि त्या दृष्टीने हा संपूर्ण संघर्षाला सुरुवात झाली. खरं तर अमेरिकेमध्ये खुद्द अमेरिकेच्या दहशतवादी जे केंद्र आहे, ज्याला NCTC असं म्हणतात, नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर, त्याचे जे प्रमुख आहेत त्यांनी राजीनामा दिला. पण राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते अतिशय महत्वपूर्ण होतं. त्यांनी सांगितलं की इराणमधली धार्मिक राजवट ही गेल्या 4 दशकांपासून आहे. मात्र आता अचानक असं काय घडलं की तुम्हाला इराणवरती एवढ्या तात्परतेने किंवा इमर्जन्सीमध्ये अटॅक करावा लागला, तुम्हाला त्यांचे सगळे धार्मिक नेते ठार करावे लागले, अशी कोणती इमर्जन्सी आली होती? आणि अमेरिका तर इराण पासून किती हजारो किलोमीटर दूर आहे आणि इराणकडे एवढे क्षेपणास्त्र पण नाहीयेत की ते अमेरिकेला हिट करू शकतील. मग हे इस्रायलच्या सांगण्यामुळे अमेरिकेने केलं असं खुद्द अमेरिकेमधल्या अनेक पॉलिसी मेकर्सनी हे स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे. अशा वेळेला मात्र हा निश्चितपणे पुढे येतो की आता हा 40 दिवस जवळपास संघर्ष चाललेला आहे, ज्याच्यामध्ये 2000च्या वरती लोक मारले गेले, तेलाच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि एवढं सगळं करून पुन्हा झालं काय आहे? कारण इराणमधली धार्मिक राजवट अजून आहे तशीच आहे, त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्राम आहे तसाच चालू आहे, त्यांचे बॅलिस्टिक मिसाईल्स ते अजूनही लॉन्च करतायत, अजूनही फायर करतायत, त्यामुळे ते उद्ध्वस्त झाले असं आपल्याला म्हणता येणार नाहीये. त्यामुळे साधलं काय गेलं ह्या संपूर्ण संघर्षामध्ये असा प्रश्न आता संपूर्ण जगभरातनं विचारला जातोय. त्यामुळे याच्यातनं अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी पण अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जे प्रश्न हे चर्चेच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून सुटले जाऊ शकतात, त्यासाठी संघर्षाची भाषा करणं किंवा संघर्षाचा मार्गाचा अवलंब करणं हे चुकीचंच आहे आणि त्यामुळे अख्ख्या जगाला वेठीस धरण्याचा प्रकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संपूर्ण संघर्षामध्ये अमेरिका आणि इस्रायल यांना निश्चितपणे एक पद्धतीने आत्मपरीक्षण करायला हा संघर्ष भाग पडेल अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाहीये. आणि यापुढे भविष्यामधले जे संघर्ष असतील ते पुन्हा एकदा ही गोष्ट याच्यातनं निश्चित झालेली आहे, स्पष्ट झालेली आहे की ते केवळ चर्चेच्या माध्यमातून, युनायटेड नेशनच्या माध्यमातून सुटू शकतात. अशा प्रकारच्या युद्धाच्या आणि संघर्षाच्या माध्यमातून प्रश्न सुटत नाहीत, उलट ते आणखीन गुंतागुंतीचे बनतात, त्याच्यातनं नुकसानच होतं पण प्रश्न मात्र सुटत नाहीत. ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झालेली असल्यामुळे निश्चितपणे अमेरिका आणि इस्रायल यांनी या सगळ्या संघर्षातनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आकाशवाणीशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. श्रोते हो, तेलाच्या वाढत्या किमती आणि होर्मुझ सामुद्रधुनीतल्या जलवाहतुकीवरील निर्बंधांमुळे आखातातल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झालाय. त्यामुळेच जगाचं लक्ष या युद्धविषयक घडामोडींकडे लागलं आहे. त्याचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेतला. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन, समन्वय आणि निवेदन मनीषा देवणे.